Hello all, welcome to my channel Happy Study Time. Today we are going to solve problem set 3. So काय विचारलं आहे प्रॉब्लेम सेट 3 मध्ये, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. तर आपण पहिले रीड करूयात नंबर आणि मग मी तुम्हाला तो वर्डमध्ये लिहून दाखवते. सो 7,65,234. सो आपण लिहायला घेऊयात 7,65,000 काय पुढे 200 and 34. नेक्स्ट नंबर काय 4,73,225. 4,73,225. कळलं तुम्हाला. ही लॅकची ही टर्म तुमच्याकरता नवीन आहे. हे 6 डिजिट नंबर आहे, तर ही लॅकची टर्म तुमच्याकरता नवीन आहे. तर हे कसं रीड करणार तुम्ही प्रत्येक वेळेस 3,27,000. जसं तुम्ही रीड करता तसंच तुम्हाला लिहायचं आहे 1,001. कारण ते 100ची आणि 10ची टर्म नाही आहे. सो अँड 1. सो हे मी तुम्हाला लिहून दाखवते पटपट. चला मी हे लिहून घेतले, हे तुम्हाला मी रीड करून दाखवते. 3,27,001, 8,75,375, 1,50,437, 2,03,174, 6,47,851, 9,00,000. इथे 9,00,000 त्याच्यानंतर डायरेक्ट 900 येणार आहे का, कारण इथे 1000ची आणि 10,000ची टर्मच नाही आहे. सो 9,999. 5,75,000 अँड 10. इथे 100ची परत इथे टर्म दिलेली नाही आहे. हे पण कसं येणार आहे 4,03,000 अँड 5. 100ची टर्म दिलेली नाही आहे, 10ची नाही आहे आणि 10,000ची नाही आहे. सो 4,03,000 अँड 5. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. तर पहिला काय दिलेला आहे 1,35,855. सो कसं लिहिणार आहे आपण 1,00,000. फर्स्टचा आन्सर आहे 1,35,800 and 55. ओके. सेकंड काय आहे 7,27,000. एवढंच आहे 7,27,000. म्हणजे काय येणार आहे हे 7,00,000, त्याच्यानंतर 27,000, नंतर पुढचे जे नाही आहे तिथे काय आपण प्लेस करणार आहे 0. थर्ड वन इज 4,25,300. सो 4,25,000 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 300 आहे. सो हे पुढचे इथे टेन्स आणि युनिटचं दिलेलं आहे का, नाही. सो इथे काय येणार आहे 0. 4 नंबरचा आहे 9,09,099. सो 9,90,000चा आहे का, नाही. डायरेक्ट 9,000 आहे. सो 9,000 परत 100चं आहे का, नाही. सो इथे 0 आणि 99. त्याच्यानंतर फिफ्थ वन 7,49,360. तर इथे सगळ्या टर्म्स आहेत. तर हे आपल्याला सगळे नंबर लिहायचे. 7,49,362. ओके. आणि सिक्स्थ वन आहे 8,00,000. आता 8,00,000 म्हणजे फक्त 8,00,000च दिलेलं आहे, पुढचं कुठलीच टर्म नाही आहे. 10,000ची नाही आहे, 1,000ची नाही आहे, 100ची नाही आहे. सो हे सगळं काय येणार आहे 0 0 0 0 0 एवढं येणार आहे 8,00,000. ओके. ओके. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मेक 5 6 डिजिट नंबर्स
each time using any of the digits 0 to 9 only once. म्हणजे 5 नंबर तुम्हाला असे तयार करायचे आहेत की 6 डिजिट नंबर आले पाहिजेत ते, अँड 0 to 9 ओनली वन्स, म्हणजे एका नंबरमध्ये 0 to 9 एकदाच फक्त वापरायचे. सो फर्स्ट नंबर आपला काय येणार आहे, समजा आपण म्हटलं 6,35,210. आता इथे बघा, हा आपला 6 डिजिट नंबर झाला आणि सगळे नंबर आपण किती वेळा यूज केलेत, एकदाच. एकही नंबर रिपीट नाही झालेला. असे तुम्हाला 5 नंबर लिहायचे. सो सेकंड नंबर आपण घेऊया 7,59,123. ओके, इथे पण एकही नंबर रिपीट नाही झाला आहे. 2,47,531. फोर्थ नंबर आहे 1,09,247. आणि फिफ्थ नंबर आहे 5,48,974 नाही घेणार, 72. ओके, सॉरी 72. सो हे आपले 6 डिजिट नंबर असे 5 नंबर्स झालेत आणि इथे आपला प्रॉब्लेम सेट 3 संपलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ आलेले तुम्हाला कळतील. थँक्यू.